आजपासून तुमच्या खिशावर थेट परिणाम करणारे अनेक मोठे बदल लागू झाले आहेत. UPI वरून पैसे पाठवताना आता समोरच्या व्यक्तीचे खरे नाव दिसणार आहे. व्यावसायिक LPG सिलेंडर पुन्हा महागला आहे. कार खरेदी करणाऱ्यांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. बँकिंग नियम बदलले आहेत. सोलर पॅनलचे नियम कडक झाले आहेत आणि याशिवाय RBIच्या महत्त्वाच्या बैठकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. म्हणजेच 1 जून 2026 पासून लागू झालेल्या या बदलांचा परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनापासून ते घरगुती बजेटपर्यंत सर्वत्र दिसू शकतो. पण नेमके कोणते बदल झाले आहेत, काय महागलं आहे, काय बदललं आहे आणि सामान्य नागरिकांच्या खिशावर त्याचा किती परिणाम होणार आहे, हे सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार, मी तन्वी ढोंसळे आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच. जून महिन्याची सुरुवात देशभरातील नागरिकांसाठी अनेक मोठ्या आर्थिक बदलांसह झाली आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी काही ना काही बदल होत असतात. मात्र यावेळी लागू झालेले नियम केवळ औपचारिक नाहीत, तर त्यांचा थेट संबंध सामान्य माणसाच्या पैशांशी, व्यवहारांशी आणि भविष्यातील आर्थिक नियोजनाशी जोडलेला आहे. आजपासून लागू झालेल्या बदलांमध्ये UPI व्यवहार, LPG सिलेंडर, PNG कनेक्शन, बँकिंग शुल्क, कारच्या किमती, सोलर पॅनल, शेअर बाजारातील ट्रेंडिंग नियम, पॅन कार्डशी संबंधित नियम, विमान प्रवास आणि RBIच्या पतधोरण बैठकीपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. चला तर मग एक एक बदल सविस्तर समजून घेऊया. सर्वात आधी बोलूया UPI पेमेंटमधील मोठ्या बदलाबद्दल. आज भारतामध्ये सर्वाधिक वापरली जाणारी डिजिटल पेमेंट सिस्टीम म्हणजे UPI. गुगल पे, फोन पे, पेटीएम यांसारख्या ॲपच्या माध्यमातून दररोज कोट्यवधी व्यवहार केले जातात. पण अनेकदा चुकीच्या व्यक्तीला पैसे जाणे, QR कोड स्कॅम, नाव बदलून फसवणूक करणे किंवा बनावट व्यापाऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होणे अशा घटना समोर येत होत्या. याच पार्श्वभूमीवर नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCIने एक महत्त्वाचा नियम लागू केला आहे. आता कोणालाही पैसे पाठवण्यापूर्वी UPI पिन टाकण्याच्या आधी त्या व्यक्तीचे बँकेत नोंद असलेले अधिकृत नाव म्हणजे लीगल नेम स्क्रीनवर दिसणार आहे. त्यामुळे समोरची व्यक्ती नेमकी कोण आहे याची खात्री करता येणार आहे. उदाहरणार्थ, अनेकदा एखाद्या दुकानाचा QR कोड स्कॅन केल्यानंतर वेगळंच नाव दिसतं. काही वेळा मोबाईल नंबरवर पैसे पाठवताना नावाची खात्री होत नाही, पण आता व्यवहार पूर्ण होण्याआधी बँकेच्या नोंदीनुसार असलेलं मूळ नाव दिसणार असल्यामुळे चुकीच्या खात्यात पैसे जाण्याचा धोका कमी होणार आहे. डिजिटल फसवणुकीला आळा घालण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. इतकंच नाही तर मोठ्या UPI व्यवहारांसाठी अतिरिक्त सुरक्षा उपाय देखील लागू केले जाऊ शकतात. फेस ऑथेंटिकेशन, फिंगरप्रिंट व्हेरिफिकेशन किंवा 2 स्टेप व्हेरिफिकेशन यांसारख्या सुरक्षा सुविधा अधिक प्रमाणात वापरल्या जाऊ शकतात. याचा अर्थ UPI व्यवहार आता अधिक सुरक्षित होणार आहेत. आता दुसऱ्या मोठ्या बदलाकडे वळूया आणि तो म्हणजे LPG सिलेंडर. दर महिन्याप्रमाणे तेल कंपन्यांनी 1 जून रोजी LPG सिलेंडरच्या किमतींचा आढावा घेतला आहे. घरगुती 14.2 किलोच्या सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र व्यावसायिक वापराच्या 19 किलो LPG सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये हा सिलेंडर 42 रुपयांनी महागला असून त्याची किंमत 3,113 रुपये 50 पैसे इतकी झाली आहे. कोलकातामध्ये दरात तब्बल 52 रुपये 50 पैशांची वाढ झाली आहे. 2026 मधील ही 7वी दरवाढ असल्याचं सांगितलं जात आहे. याचा थेट परिणाम हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे, कॅन्टीन आणि लहान व्यावसायिकांवर होणार आहे, कारण त्यांच्या व्यवसायाचा मोठा खर्च गॅसवर अवलंबून असतो. व्यावसायिक सिलेंडर महागल्यामुळे पुढील काही दिवसात खाद्यपदार्थांच्या किमतींवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचबरोबर LPG आणि PNG कनेक्शन संदर्भातही नवीन नियम लागू झाला आहे. जर तुमच्या घरात PNG म्हणजे पाईप नॅचरल गॅस कनेक्शन सुरू झाले असेल तर 30 दिवसांच्या आत जुने LPG कनेक्शन सरेंडर करणे आवश्यक राहणार आहे. सरकारच्या नव्या नियमानुसार एकाच घरात 2 इंधन कनेक्शन ठेवण्यावर निर्बंध आणले जात आहेत. सरकारच्या मते यामुळे वितरण व्यवस्था अधिक कार्यक्षम होईल आणि सबसिडीशी संबंधित गैरप्रकारांवर नियंत्रण मिळवता येईल. पुढचा मोठा बदल कार खरेदी करणाऱ्यांसाठी आहे. देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने अनेक लोकप्रिय मॉडेल्सच्या किमती वाढवल्या आहेत. अल्टो, ब्रीझा आणि इतर अनेक मॉडेल्समध्ये किंमत वाढ करण्यात आली आहे. काही गाड्यांच्या किमती तब्बल 30,000 रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. कच्च्या मालाच्या वाढत्या किमती, उत्पादन खर्च आणि पुरवठा साखळीतील खर्च वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. याचा अर्थ नवीन कार खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांना आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
ऑटोमोबाईल क्षेत्रातील ही वाढ सर्वसामान्य ग्राहकांच्या बजेटवर परिणाम करू शकते. आता बँकिंग क्षेत्रातील बदल समजून घेऊया. 1 जून पासून HDFC बँकने काही महत्त्वाचे नियम बदलले आहेत. विशेषतः लहान नोटा आणि नाण्यांच्या ठेवींवर लागू असलेले नियम आता बदलण्यात आलेले आहेत. आतापर्यंत या प्रकारच्या ठेवींवर ठराविक मर्यादा नव्हती. मात्र आता 20 रुपये किंवा त्यापेक्षा कमी मूल्यांच्या नोटांसाठी मासिक मर्यादा 10,000 रुपये ठेवण्यात आली आहे. तर नाण्यांसाठी ही मर्यादा 5,000 रुपये ठेवण्यात आली आहे. या मर्यादेपेक्षा जास्त रक्कम जमा केल्यास अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे. याशिवाय अनेक बँका ATM व्यवहार शुल्काच्या नियमांची कडक अंमलबजावणी करणार आहेत. मोफत व्यवहारांची मर्यादा संपल्यानंतर अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ शकते. म्हणून वारंवार ATM वापरणाऱ्या ग्राहकांनी आता अधिक काळजी घेण्याची गरज आहे. आता सोलार पॅनलबद्दल बोलूया. भारतामध्ये सौर ऊर्जेचा वापर वेगाने वाढत आहे. सरकारकडून विविध सोलार योजना देखील राबवल्या जात आहेत. मात्र 1 जून पासून अप्रूव्ड लिस्ट ऑफ मॉडेल्स अँड मॅन्युफॅक्चरर्स म्हणजेच ALMM लिस्ट सेकंड लागू करण्यात आली आहे. या नियमानुसार सरकारी योजना किंवा अनुदानित प्रकल्पांमध्ये फक्त मंजूर यादीतील सोलार मॉड्यूल आणि सेल्स वापरता येणार आहेत. सरकारच्या मते यामुळे गुणवत्ता वाढेल. मात्र तज्ज्ञांच्या मते याचा परिणाम सोलार पॅनलच्या किमतींवर होऊ शकतो. म्हणजेच सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा खर्च वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता शेअर बाजारातील मोठ्या बदलाकडे वळूया. ट्रेडर्सना एकूण मार्जिनपैकी किमान 50% रक्कम रोख स्वरूपात ठेवावी लागेल. फक्त गहाण ठेवलेल्या शेअर्सच्या आधारावर पूर्ण ट्रेडिंग करणे शक्य होणार नाही. SEBIच्या मते यामुळे जोखीम कमी होईल आणि बाजारातील स्थैर्य वाढेल. मात्र आक्रमक ट्रेडिंग करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा बदल महत्त्वाचा ठरणार आहे. आता पॅन कार्डशी संबंधित बदलांकडे पाहूया. सरकारने काही व्यवहारांसाठी पॅन कार्डच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. काही विशिष्ट व्यवहारांसाठी पॅनची आवश्यकता कमी करण्यात आली असली तरी मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठी पॅन अनिवार्य राहणार आहे. विशेषतः मालमत्ता व्यवहार, मोठ्या गुंतवणुका आणि उच्च मूल्याचे आर्थिक व्यवहार यामध्ये पॅन आवश्यक असेल. सरकारचा उद्देश आर्थिक व्यवहारांमध्ये अधिक पारदर्शकता आणण्याचा आहे. आता विमान प्रवास क्षेत्रातील बदल. एअर इंडिया आणि इंडिगो या 2 प्रमुख विमान कंपन्यांनी काही मार्गांवरील फेऱ्यांमध्ये कपात करण्याची योजना आखली आहे. पुढील काही महिन्यांमध्ये काही मार्गांवर उपलब्ध जागा कमी होऊ शकतात. त्यामुळे विमान तिकिटांच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रवाशांनी तिकिटे वेळेआधी बुक करण्याचा सल्ला दिला जात आहे. आता RBIकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. 3 ते 5 जून दरम्यान RBIची मॉनिटरी पॉलिसी कमिटी म्हणजेच MPC बैठक होणार आहे. या बैठकीत रेपो रेट संदर्भात निर्णय घेतला जाऊ शकतो. सध्या रेपो रेट 5.25% आहे. तज्ज्ञांच्या मते RBI सध्या सावध भूमिका घेण्याची शक्यता आहे. पश्चिम आशियातील तणाव, जागतिक आर्थिक परिस्थिती आणि कच्च्या तेलाच्या किमती यामुळे RBI कोणताही घाईघाईत निर्णय घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचं दिसत आहे. या बैठकीतील निर्णयांचा परिणाम गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि FD वरील व्याजदरांवर होऊ शकतो. म्हणूनच संपूर्ण बाजारपेठेचे लक्ष या बैठकीकडे लागलेलं आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ॲडव्हान्स टॅक्स. ज्या करदात्यांनी कर देयता 10,000 रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना 15 जूनपर्यंत ॲडव्हान्स टॅक्सचा पहिला हप्ता भरावा लागणार आहे. वेळेत कर न भरल्यास दंड आणि व्याज लागू शकते. म्हणून पात्र करदात्यांनी हा मुद्दा लक्षात ठेवणं आवश्यक आहे. एकूण पाहिलं तर 1 जून 2026 पासून लागू झालेले हे बदल केवळ नियमांमधील बदल नाहीत. UPI व्यवहार अधिक सुरक्षित होणार आहेत. LPG आणि व्यावसायिक गॅस महागल्यामुळे काही क्षेत्रांमध्ये खर्च वाढू शकतो. कार खरेदी महाग होणार आहे. बँकिंग व्यवहारांवर नवीन नियम लागू झाले आहेत. सोलार क्षेत्रात नवीन गुणवत्ता नियम लागू झाले आहेत. शेअर बाजारातील ट्रेंडिंग कडक नियम आले आहेत आणि RBIच्या आगामी निर्णयांवर पुढील आर्थिक दिशा ठरणार आहे. म्हणूनच हे सर्व बदल समजून घेणं प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाचं ठरतं. या सर्व घडामोडींवर तुमचं काय मत आहे? यापैकी कोणता बदल सामान्य नागरिकांवर सर्वाधिक परिणाम करणार आहे? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता मंच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सत्ता मंच या इन्स्टा पेजला फॉलो करा.